चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. मीटिंग ठेवली होती आज मी शिवसर्वोदय शास्त्र साधकांची. पण ठीक आहे, जनरल बाकीचे थांबले तरी तसं बोलेल मी. अ, काल गुरुपौर्णिमा होती आणि त्यानिमित्त पिरॅमिडला कार्यक्रम झाला. तर गुरुगीता आम्ही वाचली. ही गुरुगीता आहे वाचली. तर त्याचे 1-2 अध्याय खूप छान आहेत. तेवढा जरी अर्थ समजला ना, तरी बऱ्याच गोष्टी होतील. हे एक समजून घ्यायचंय आपल्याला आता एवढ्या येत्या 1-2 दिवसात. कारण गुरुपौर्णिमेची ऊर्जा तशी अजून आहेच आहे. अ, तर अ, ते एक करूयात आता बघू कधी योग येतोय. तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. दुसरं असं, की आपल्याला हे जे काही सनातन विज्ञान कार्यक्रमातून चाललंय, ते आपण जर बघितलं तर अज्ञाता मागचं विज्ञान आपण बघतोय, की काही दिसतच नाहीये. काही म्हणजे अज्ञान आहेच आहे, अज्ञातही आहे, दिसतही नाही, अदृश्य पण आहे आणि त्याचं आपण विज्ञान बघतो. म्हणून मग ते शैलजा मॅडमनी जे लिहिलंय, की बाबा काय लिहिलंय त्यांनी वाक्य सांगा कोणीतरी? त्यांचं वाक्य काय आहे? मी आता टाकलं ना ज्ञानबोधवर. म्हणजे फोकस अज्ञाता आपल्याला मागील ज्ञान करून देणाऱ्या. हां, अज्ञाता मागील ज्ञान. मग आता हे जे त्यांनी लिहिलंय ना, तर आपल्याला त्या अज्ञाताच्याच गोष्टी शिवसर्वोदय शास्त्रातून आपण बघत आहोत. हळू पुढे जात आहोत. तर उदाहरणार्थ आपण डावी नाडी बघितली. डावी नाडी म्हणजे काय? आपण चंद्र नाडी बघितली आणि उजवी नाडी म्हणजे आपण सूर्य नाडी शिकलो. मग हे काय आहे? हे नुसती ही श्वासपुडी आहे का? की बाबा मी ह्यातनं श्वास घेतला तर डावी नाडी सुरू आहे आणि यातनं श्वास घेतला तर ही उजवी नाडी सुरू आहे. हा फक्त श्वास नाहीये, तर आपण या श्वासाला शिव मानलंय. मग शिव म्हणजे काय आहे? तर आता अमृता मॅडमनी सांगितलं, की शक्तीच शिवाला निर्माण करते. शक्ती नसेल तर शिवाचा काहीच उपयोग नाही. म्हणजे तसंही तर एक हेच आहे ना. म्हणून दोन्ही लागतात. शिव पण लागतं आणि शक्ती पण लागते. मग हे उजवी नाडी म्हणजे शिव आहे आणि डावी नाडी म्हणजे शक्ती आहे. या दोघांचा मिलाफ झाला तर सुषुम्नेमधनं प्राण खेळू लागतात. आणि सुषुम्नेचं महत्व आपण शिवसर्वोदय शास्त्रातनं जाणतो. काय करायचं? तर हे भाग 1 मध्ये आहे. मग सांसारिक कामाला आपण नाड्या पाळतो म्हणजे काय? कारण काल कार्यक्रम झाला गुरुपौर्णिमेचा आणि परवा झाला भाग 2 चा कार्यक्रम. म्हणून मग मी मीटिंग बोलवली. म्हटलं हे शिवसर्वोदय शास्त्र साधक यातले बरेच आहेत. त्यांचं वेगळं वागणं पाहिजे. जे न शिकणारे काल पौर्णिमेचा कार्यक्रम ओपन होता सगळ्यांना. आणि न शिकणारे जे आहेत शिवसर्वोदय साधक त्यांचं वागणं उठून दिसलं पाहिजे. जसं जुने साधक, नवीन साधक यातला भेद लगेच कळतो वागण्यात. पण ते होणार. ते नॅचरली अंडरस्टूड आहे. पण इथे शिवसाधक यांचं वागणं या नाड्यांना समजून म्हणजे याच्याही शास्त्राला समजून झालं पाहिजे. ते होत नाहीये. कारण हे शास्त्र आहे ना. शिवसर्वोदय हे शास्त्र आहे ज्याला तोडच नाही जगात कुठल्याही शास्त्राची. म्हणून तर ते आपण अभ्यासतोय. डीपमध्ये आपण अभ्यास करत चाललोय. पण मग उमजून कधी यायचं त्याच्या मागचं विज्ञान? का नुसतं माझं स्वतःचं महत्वाचं काम आहे तर मी डावी नाडी पाळायची आणि जिथे मला ऊर्जा लागते तिथे उजवी नाडी पाळायची. नुसतं असं आहे का? करायची कामं या नाडीवर करायची कामं आणि मोठी हव्यासाची लाभ होणारीच कामं करायची असं नाहीये ते. तर डावी नाडी म्हणजे शांत शीतलता चंद्राची नाडी आहे. मग ज्यावेळेला आपण एखादं चांगलं काम करतो, आपल्याला समजा एखादी यात्रा करायची आहे, आपल्याला देणगी द्यायची आहे, आपल्याला काही करायचं आहे छान, की ज्याचा लाभ आपल्याला हवा आहे. काही असू देत लाभ, आध्यात्मिक असू देत, प्रापंचिक असू देत किंवा नसू देत, दुसऱ्याचा लाभ असू देत. माझा कुठलाच लाभ नाहीये. मी दुसऱ्यांसाठी ही गोष्ट करत आहे. उदाहरणार्थ अमृता मॅडमचं सेशन आजचं. मग त्यांना संकल्प लिहा म्हटलं होतं सगळ्यांना. मग अमृता मॅडमना नको स्वतःचा काही लाभ असू देत. मग त्यांना तुमच्या लाभाचा, आपल्या लाभाच्या ह्यानी त्यांचा हेतू असेल, काही कसं ना. हेतू शून्य केलं तर हेतू शून्य करावं. म्हणजे आपण कर्म फलावर अपेक्षा ठेवू नये असं आपलं शास्त्र सांगतं. पण आपली तेवढी पायरी नाही ना, हळू त्या पायऱ्या चढायच्यात.
आपल्याला पायरी नाही म्हणजे आपल्याला रिझल्ट पण नाही आहेत, आपल्याला फळं पण नाही आहेत, आपल्याला फायदा पण होत नाही, अशी अवस्था आहे ना आपली. मग आपल्याला हे थोडं 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 हवंय ना, फ्रुटफुल हवंय आपल्याला, परिणामदायक हवं आहे आपण जे करतो. समजा अमृता मॅडमचं सेशन, मग अमृता मॅडम म्हटल्या नो नो नो, कर्माचं फल नाही ठेवणार, मी घेणार सेशन. मग ना आपल्याला समजणार ना आपल्याला फायदा होणार, भलं त्यांनी किती चांगलं सांगितलं तरी ना त्यांना काही फायदा होणार, असं होणार, अशा आपल्या अवस्था आहेत. मग अशा ह्याला त्यांनी जरी संकल्प ठेवला बाबा माझ्या सेशननी लोकांचं पुढं जाऊ देत, व्हॉट एव्हर काही, तर ते जरूर होणार आहे. कारण ऊर्जा तशीच येते. संकल्प आपण जे काही करतो शिवसर्वोदयातनं त्या ऊर्जा खेचायची सगळी तंत्र. शिवसर्वोदय ऊर्जा तंत्राशिवाय दुसरं काही नाही, लक्षात ठेवा. म्हणूनच ऊर्जेला समजून घ्यायचं. मग आता इथे यायचं पिरॅमिडला. कसं यायला पाहिजे? मला लाभ देणारं पाहिजे. मग मला लाभ देणारं पाहिजे म्हणजे डावी नाडी, बरोबर की नाही? आपण शिकलो की नाही? मग तिथे नाड्या पाळून घेते की नाही मी? ज्ञान महत्वाचं चाललंय. आपण मिठाई खातो, नाड्या बदलतो, पाणी पितो. म्हणजे आपण योग्य नाड्या पाहून पाहून, बघून बघून सगळं करतो. पण नाडी म्हणजे काय? ऊर्जा आहे. मग जर मला माझ्या फायद्याच्या डाव्या नाडीवर यायचंय, जर मला माझ्या फायद्याच्या डाव्या नाडीत तिथे राहायचंय, याचा अर्थ काय होतो? ऊर्जा लेव्हलनी शांत, मला डोकं शांत ठेवायचंय, मला तोंड शांत ठेवायचंय. मग येता तुम्ही कसं बडबड 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 बडबड, ऊर्जा तुमची ह्याची जाते, उजव्या नाडीची जाते. ऊर्जा घालवणं, बोलणं म्हणजे ऊर्जा घालवणं आणि ऊर्जा वापरणं सुद्धा. उजवी नाडी येतं, काहीच फायदा होत नाही. मग तसंच संकल्पाचं महत्व खूप आहे. म्हणून चंचलतेत वायुतत्वाने हे भाग 4 झालेल्यांना कळतं. जसं नाड्यांवर कामं करायची तशी तत्वात सुद्धा कामं करायची. मग वायुतत्वात यायचं नाही, वायुतत्वात यायचं नाही, हे मी शिकवलं खूप. ते असं करून, करून, करून थोडं-थोडं लक्षात यायला लागतं. वायुतत्वात यायचं नाही म्हणजे काय? तसंच आता डावी नाडी म्हणजे शांतच राहायचंय, शांतच. हे शिकलं पाहिजे ना आपल्याला. डावी नाडी म्हणजे आपल्याला ऊर्जा नकोय. उजवी नाडी म्हणजे ऊर्जा हवी आहे, ऊर्जावान कामं हवी आहेत. हे थोडंसं लक्षात घ्या. आता जनरल लोकं आहेत म्हणून थोडंसं मी डिटेल सांगत नाही, कारण मग त्यांना काही समजणारच नाही काय चाललंय ते. आता दुसरं असं की आपल्याला चक्रध्यान आपण करत होतो आणि मग मला काल पण तिथे म्हणे चक्रध्यान का बंद केलं वगैरे. तर ऊर्जा खूप येते. आपल्याला ज्ञानच नाहीये. आपल्याला जे मिळतंय ना, त्याचं ज्ञान नाहीये. मग त्यामुळे किंमत नाहीये. म्हणून तर आपण कसंही पिरॅमिडला येतो. पौर्णिमा असू देत, नाहीतर भाग असू देत, कोर्सेस असू देत. आताच अमृता मॅडमनी सांगितलं, सगळं वाटतं आपल्याला कळलेलं, काहीच नाही कळलेलं आपल्याला. मग तसंच चक्रध्यानाला मिळत होतं खूप. पण त्याचं काही किंमतच नव्हती. मग म्हणून मग ते बंद केलं. कारण खूप उच्च ज्ञान कोणालाही देऊ नये. कालचं त्या या गुरुगीतेत सुद्धा तेच म्हटलेलं आहे. गुरुगीतेचं आणि अजून एक आहे, त्याच्यात सुद्धा तेच म्हटलंय. काल मी 64-65 श्लोक त्या दुसऱ्या गुरुगीतेच्या पुस्तकातनं वाचले. त्याच्यातही तसंच म्हटलंय. म्हणून आता आपल्याला ही गुरुगीता पण वाचली पाहिजे. तर बघू आता कसं होतंय ते सोमवारी, मंगळवारी. कारण नंतर आपलं हे सुरू होतंय ना मग हस्तमुद्रा सुरू होतोय. तर हे एक मला सांगायचंय मग सगळ्या लोकांसाठी. तर ते गुरुगीतेचं एक लक्षात ठेवा. आज प्रतिपदा झाली म्हणून मला तुमचे संकल्प बघायचे होते. त्याच्यावर बोलायचं होतं, पण तेही स्किप करू आता. खूप लांबत चालली मीटिंग. दुसरं असं की आता मग चक्राध्यान आपण बंद केलं का तर ज्ञानच नाही. म्हणून आपण मग ज्ञान घ्यायला लागलो. मग ते ज्ञान थोडं-थोडं कशातनं घ्यायला लागलो आपण? तर या योग तारावलीतनं घ्यायला लागलो ओंकार साधकांना. बरेच लोकांनी मान्य केलं माझं आणि हे सगळं ओंकार जॉइन केलं त्यांनी. मग त्या साधकांना आता बऱ्याच गोष्टी योग तारावली बाकीच्या पण सगळ्या गोष्टी पुढं नेत चाललो आहे आपण त्यातनं ज्ञान घेत. म्हणजे काही आपण प्रचलित शब्दात ज्ञानच म्हणतो त्याला. योग तारावली झाली, ज्ञानेश्वर माऊली झाली. मग आता चक्रा भाग 2 ज्यांचा झालाय, त्यांच्यासाठी कुंडलिनी योग साधना सुरू करायची आहे. विज्ञान भैरव तंत्र आपण काही बघितलं, त्यातले काही विधी पण बघितले. शिव आणि पार्वतीला सांगितले शिवस्वरूप जाणण्याचे, ते पण आपण बघितले. मग आता आपण शिव
तंत्रच सुरू करतोय. काय त्याचं नाव आहे शिवतंत्र. ते सुरू करणार आहे ना आपण ह्याच्यात श्रावणात 13 तारखेपासून. आपलं पहाटेचं ध्यान आहे. तर सगळ्यांनी पहाटेचं ध्यान पण करा आणि दुपारचा कार्यक्रम जो आहे तो पण करा. तो सगळ्यांना ओपन राहील, नाही राहील मला काही अजून मी घेतलेलं नाही ध्यानातून तो विषय. अजून त्याचं फ्लायर पण नाही केलेलं त्यामुळं. पण एक असं वाटतंय बघू काय होतंय फायनलला. घ्यायचंय, नाही घ्यायचंय किंवा अजून काही दुसरं घ्यायचंय. तर ते एक आपण भाग 2 झालेला आहे. साधना करायची आहे. त्याच्यातून ते सगळं समजून घ्यायचंय. आता ते शिवतंत्र सुद्धा तेच आहे. शिवानीच पार्वतीला सांगितले. ते साधनेचे तंत्र सांगितले, ध्यानाचे तंत्र सांगितले. विज्ञान भैरव तंत्र जसं आहे तसंच आहे हे. तर ते पण आपण बघू काय-काय आहे. आणि ह्यामध्ये आज मी प्रश्न विचारले शिवसर्वोदय शास्त्र ग्रुपवर, की भाग एक कोण झालाय, त्याच्यासाठी काय-काय आता महत्वाचं आहे. एक स्पेशल ग्रुप करते मी त्यातूनही. कारण शिवसर्वोदय साधक नाहीच आहेत सगळे. बघा बरं किती आहेत स्क्रीनशॉट घ्या आता. 5:15 ला मीटिंग सांगितली होती. कोणीतरी शिवसर्वोदय शास्त्रावर स्क्रीनशॉट टाका. येत नाहीत सगळे शिवसर्वोदयचे साधक सुद्धा. त्यांना असं वाटतं प्रापंचिक आहे. शिवसर्वोदय शास्त्र शिकलं की सगळं बदल होईल भरा, भरा, भरा. म्हणून येतात शिकायला. आणि काहींचे तर वेगळेच अजेंडे असतात. स्वतःचा बिझनेस करायचा, स्वतःचे नेटवर्क्स वाढायचे. कायनून बायनून बडबड चाललेली असते गाडीमध्ये. ते गाडीमध्ये जे सोडवायला आलेले असतात जेंट्स लोकं, त्यांच्या टीका होतात, बोलणं होतं. हे काही भान बाळगलं पाहिजे ना आपण प्रत्येक गोष्टींचं. तिथे कसं वागतो आपण, तिथे काय चर्चा करतो, इथे मी बसलीये समोर तरी त्यांचे तेच तेच डोक्यात. बंद करा म्हटलं तरी बंद करत नाहीत काही लोकं विषय. अशा लोकांना नाही मी कंटिन्यू करू शकत. मी सगळ्यांची माफी मागते. पण हा वेगळा ग्रुप आहे आणि तुम्हाला नाही येता येणार पिरॅमिडला सुद्धा. माझ्या चुका करतीये मी काही-काही गोष्टी. पण मला पण लक्षात येतात ना माझ्या चुका काय होतात त्या. तर तुम्ही या इंटरेस्टनी राहू नका. तुम्ही त्या इंटरेस्टनी पिरॅमिडला येऊ नका. सगळ्यांना मला सांगायचंय. भाग 1 करा बास. त्याच्यापुढे जाऊच नका. भाग 1 केला तुम्ही किती अंमलात आणलं त्याच्यावरच तुम्ही पुढे जाल. तर हे एक आहे. तुम्हाला बदलावं लागेल. कारण इथे लाखोनी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ₹100 कुठं बघण्याची बात करता आणि ₹1000 आणि 10,000ची. तुम्हाला जर लाखांनी मिळणार आहे, तर तुम्ही त्या हेतूने येऊच नका. इथे नाड्यांचं शास्त्र आहे म्हणजे ऊर्जाशास्त्र आहे मी सांगितलं. म्हणजे कशानेही आपण लाखोमध्ये, करोडोमध्ये मिळतो. यात त्या नाड्या आहे, त्यात ते तत्व आहे. एकच नियम आहे, जर वायू तत्वात केलं तर 0 तुम्हाला कोट्यावधी रुपये घाला. तुम्हाला 0च फायदा मिळणार. आणि एकच ते तत्व आहे, की तुम्ही त्या तत्वात ते काम करा, तुम्हाला कोट्याने फायदा मिळणार. इतकं हे महान शस्त्र आहे. मग एवढं उच्च ज्ञान घ्यायचंय, तर आपण 100 आणि 10,000 आणि 51,000 बिझनेस करायच्या हेतूने कशाला तिथे यायचं? लोकांचं नेटवर्क करायचे, लोकांचे नंबर घ्यायचे, लोकांचे फोन करायचे, नंतर कॉन्टॅक्ट करायचे. चुकीचं आहे हे इथे करू नका. अजिबात करू नका. कारण हे ऊर्जाशास्त्र आहे आणि त्या ऊर्जेने ज्या हेतूने याल, त्याच हेतूने आपल्याला मिळतं. जसं जो संकल्प असतो तोच आपला पूर्ण होतो. त्याच्या हायर कसा होईल किंवा काय होईल? तसंच आहे हे. म्हणून ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. सगळ्याच साधकांना कॉमन आहेत या या सूचना. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की जसं गाडीतनं येताना पैसे आपण देत नाही शेअरिंगचे. आमचं ठीक आहे. आम्हीच सांगतो. आमची रिस्पॉन्सिबिलिटी आपला तो कार्यक्रमाचा भाग किंवा व्यवस्थापनाचा भाग. पण नंतर दुसऱ्या कोणी गाडी दिली तर आपण त्याला शुल्क तो भले नाही म्हणेल. तो नाहीच म्हणेल. पण आपण जर दिलं नाही ना, त्याचा फायदा मिळत नाही. आम्ही निलिमा मॅडम माझी जाऊ असून ती मला दरवेळेला पैसे द्यायची. जेव्हा आम्ही कुठेही असं महत्त्वाच्या ठिकाणी जातो, ते अजूनही त्या देतात. कुठं गाडीत लपवतील, कुठं पर्समध्ये लपवतील, कुठं देतील जावासूत सुद्धा. आणि तेच आमच्या गाडीतनं येणारे दुसरे लोकं कधीही द्यायचे नाही. दरवेळेला आमच्या दोघींचाच खर्च. असे लोकं पुढे नाही गेले. फटके बसतात हो. आयुष्य ब्रह्मांड या ऊर्जांवरच चालतं. या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हीच तुमच्या ऊर्जेने केल्या पाहिजे. जसं मी सांगते नाव मिस्टरांचं द्यायचंय, तुम्ही नाहीच लिहायचं. मिस्टरांचं नाव मिस्टरांनीच मला सांगायला पाहिजे. कनेक्टेड आहेत ते. ग्रुपला असतात. कोर्स भाग 1 केलेला असतो. भाग 2 ला बायको का नाव देते?
असं नाही झालं पाहिजे. त्यांच्या ज्याच्या ऊर्जा म्हणजे एवढं सोपं असतं हे ऊर्जा सायन्स. ज्याची ऊर्जा त्याची वापरली तरच त्याला मिळणार. एवढ्याच जर मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, देणग्या कशा द्यायच्या, अचानक कशी उठून म्हणता गुरुपौर्णिमा आली की देणगी द्यायची, देणगी द्यायची. पण तिथे आल्यावर कसं काय तुम्ही म्हणता? या गोष्टी खूप शिवसर्वोदय शास्त्र आपल्याला शिकवतं. शिवसर्वोदय शास्त्राच्या नियमांना आपल्याला पुढे-पुढे या छोट्या-छोट्या छोट्या-छोट्या वाक्यांचे अर्थ, छोट्या-छोट्या नियमांचे अर्थ जर या डेप्थपर्यंत डिस्कस करायचे असतील, तर आधी हे तर पाळलं पाहिजे. मग पुढचं ऊर्जाशास्त्र तिथनं कळणार. ब्रह्मांडाची रहस्य आहे ती शिवसर्वोदय शास्त्र म्हणजे. ते काय असं तसं नाहीये. मग या गोष्टी भाग 2 ज्यांचा झालाय, पहिलं भाग 1 झालेलं असणं गरजेचं आहे. दुसरं चक्राध्यान झालेलं असणं गरजेचं आहे. महत्वाचं भाग 1 चक्राध्यान 21 दिवसाचा कोर्स. हे 3 महत्वाचे कोर्स महत्वाचे आहेत गोष्टी कुंडलिनी योग करायला. भाग 2, भाग 1, भाग 2 चक्राध्यान 21 दिवसाचं आयुष्य बदलायचं. कारण काय आहे ना, जिथे-तिथे ते 21 दिवसाचं शास्त्रच येतं. मग मी काय बोललेलं असतं नवीन लोकांना कळतच नसतं. शिवसर्वोदय करतात भरा, भरा, भरा. 21 दिवसाचा होतच नाही पटकन. मी कशाला माझी एनर्जी घालू 5-10 लोकांसाठी. बघायचं. नवीन लोक मागच्याला जरा बरे वाटले म्हणून केला, पण त्यातले हार्डली 2-3 लोकांनी कॅच केलं. बाकीच्यांचं काही नाही. त्यांना असं वाटतं जादूची कांडीच फिरेल आपल्या आयुष्यात. तसं काही नसतं. म्हणून आज अर्चना मॅडमने लिहिलंय ना, एक वाक्य खूप छान आहे बघा ते वाक्य, की जीवनाचा व्यापक दृष्टिकोन आणि अंतर्दृष्टी हे फार महान वाक्य त्यांनी लिहिलेले. लक्षात घ्या. अजून त्या लेव्हलला कोणी आलेलं नाहीये. हे जर तुम्हाला मिळालंय, त्या म्हणतात आम्हाला मिळालंय, हे विचार करायला मिळालाय आणि त्यांना ते समजतंय. म्हणजे याचा अर्थ खरंच इन्व्हर्ट झाल्यात त्या. आहे थोडा-थोडा प्रवास आहे. आणि व्यापक दृष्टिकोन तर सगळ्यांनाच मिळालाय. तो काही कोणाला मिळाला असं नाही. तो बदल सगळ्यांच्याच झालाय. पण अंतर्दृष्टी म्हणजे हे जे आहे ना, मार्केटिंगला तुम्ही येता, तुमचे नेटवर्किंग वाढायला येता आणि कशाला येता. फोटो बघून मला 1% वाईट वाटलेलं नाही. मला खूप छान वाटलं, एन्जॉय केलं तुम्ही. सुंदर, सुंदर फोटो आले. मी नाही येत म्हणून अजिबात वाईट वाटलं नाही. उलट मी पॉझिटिव्ह घेतलं, की आपण असतो तर असे फोटो झाले नसते. कोर्स नव्हता म्हणून मला काही वाटलं नाही. नाहीतरी पाहुणे होते. ह्या गोष्टी 10 लोकांनी मेसेज पाठवायचे पर्सनल आणि ग्रुपवर लिहायचं म्हणजे साधं माझं एक भावना तुम्ही समजून घेत नाही, एक वाक्य. पुन्हा-पुन्हा त्याला निगेटिव्ह ऊर्जा द्यायची. मग प्रत्येक वेळेला असं वाटतं, मंगल मॅडम चुका काढतात, मंगल मॅडम चुका काढतात. असं नाही, त्याशिवाय तुम्हाला या गोष्टी समजणार नाही ना. भावना समजायला शिका ना, मी काय क्वालिटीची आहे. आणि मी काय बोलल्याशिवाय राहिले असते का तिथे तुम्हाला? आज बोलतीये मी. तिथे नसते लगेच बोलले आत गेल्यावर, मला सोडून का फोटो काढला आणि असं का केलं आणि तसं का केलं? काहीच नाही मी बोलले. बरं मला माहिती नव्हतं. मग बघितल्यावर उलट मी लगेच ग्रुपवर तोच फोटो टाकला पहिला. नाहीतर कशाला टाकलं असतं? मला आवडलं ते आणि रिअलाईज पण झालं. हो, शिवसर्वोदय शास्त्र ग्रुप बंद आहे. थांबा मी सुरू करते. तर हे मग आता तो स्पेशल ग्रुप करायचा आहे. कुंडलिनी साधना करायची आहे. मागच्या वेळेसारखा विज्ञान भैरव तंत्र सारखा सगळ्यांना चान्स मिळणार नाही. कारण हे शिवसर्वोदय शास्त्राचं बेसिक 2 नियम सुद्धा पाळत नाहीत. प्रतिपदा आणि संकल्प हे खूप लाईफला सिक्सर मारणारे, मी तर सिक्सरच्याही पलीकडे म्हणेल. 2 टेक्निक्स आहेत. आणि आता आज वैशाली मॅडम, वृषाली मॅडमची हे घेते वैशाली काळे मॅडमची आणि त्यांचं टाकू हो म्हटलं तर त्यांनी कसं काम केलंय बघा. अजून आत्तापर्यंत कोणी तसं केलं का बघा. थोडे 1-2 सोडले तर. ज्यावेळेला मी काही कधी सांगितलं त्यावेळेला केलं. पण नेहमीचे संकल्प पण हे सगळ्यांना नाही द्यायचं बरं का वैशाली मॅडम असतील तर. नाही, सगळ्यांना नाही द्यायचं. ज्यांनी म्हणून मला आज ते अजेंडा होता माझा. तुम्ही कोणी-कोणी प्रतिपदा पाळली, काय-काय संकल्प बघू जरा, मला सांगा जरा. कारण मध्ये-मध्ये हे मी मागून घेत असते. त्या ह्याला नक्षत्राच्या ह्याला केलं होतं. तुम्ही मला काही व्हिडिओ पाठवले होते. तुम्ही ते बघून संकल्प लिहा. त्या लेव्हलला कोणी एकही जण गेलेलं नाही. कारण त्या व्हिडिओलाच कॅच केलं नाही. 2 व्हिडिओ टाकले होते. नक्षत्राच्या पुढे जाणाऱ्यासाठी.
आणि त्या दोन पैकी नेमका जो चांगला होता तो सगळ्यांनी स्किप केला आणि जो थोडासा असा एक आधार म्हणून मी दिला होता तोच लक्षात ठेवून जे काही लिहिलं ते पण नाही जमलं. नाही जमलं मान्य आहे, हळूहळूच प्रगती होणार आहे. पण निदान तो दुसरा व्हिडिओ द्या म्हटलं तोही कोणाला देता नाही आला. आता ही एक गोष्ट तसंच झाडांचं नक्षत्र झाडांचं काल झालं. विज्ञान ज्ञानगंगा ग्रुपवर मी टाकलं होतं, की हे नक्षत्र झाडं आणलेली आहेत ती लिस्ट टाकली होती. आणि दुसरं 3 दिवस मी खपून त्या नक्षत्रांचं प्रत्येक नक्षत्राचे झाड काही-काही इंटरनेटवर सगळं खरं नाही येतो. एआय काही पण कॉपी मारून पाठवतो माहिती का? त्याचं ट्रुथ किती आहे? अमृता मॅडम किती ट्रुथ आहे? आहात का तुम्ही? एआयचा ट्रुथ किती आहे देतो तो? आहेत का हां, मॅडम? का? हां. एआय ॲक्चुअली अवेलेबल असलेल्या माहितीतनंच काढून देतो. त्यामुळे सगळं हां, खरं पण नसतं मग ते त्याच्यात. अवेलेबल म्हणजे ट्रुथ तर नाहीये, इतकं नाहीये. नाही, मी बघितलं ना, 100% नाही. मग मग या नक्षत्राला हे झाड दाखवतो, त्या नक्षत्राला हे झाड दाखवतो, असं आहे. कारण मग नर्सरीवाले काय अवेलेबल असतात ते देतात. मग त्या नर्सरीवाल्यांची कॉपी लगेच एआय घेतो. त्याच्यापेक्षा याला मॅडम सगळं आपल्या जुने पुस्तकं आहेत ना, त्यातनं मिळालेले रेफरन्स जास्ती ट्रू आहेत. करेक्ट. म्हणूनच मग ते मी खूप वेळ घालवला त्या गोष्टींना. ती जी लिस्ट आहे एका पानाची, त्याला 2-3 दिवस घालवले. पण त्या लिस्टला सुद्धा आपल्या नक्षत्राचं झाड आता तुम्ही लिहून घ्या, झालं ते झालं. प्रत्येकाला ज्याला पुढं जायचंय त्याला, ही हायर स्टेप आहे. अदृश्य स्वरूपातली स्टेप आहे. मगाशीच सांगितलं, ते जे काही ऋषीमुनी आहेत, सप्तऋषी आहेत, ते सगळं नक्षत्र, नक्षत्र हे सगळं अदृश्य वाटत असलं, झाडं काही करतात ते कळत नसेल, तरी मी सांगते म्हणून करा. मग पुढं गेल्यावर कळेल काय आहे. तर ह्याच्यात प्रत्येकाने आपलं झाड बघायचंय. आता नक्षत्रच माहिती नाही म्हणून वेबसाईट टाकली, फ्री वेबसाईट. फ्री वेबसाईटवर तुमचा डाटा टाका आणि येईल तुम्हाला. मग ज्यांना टाईमच नाहीये त्यांना पण बघा. प्रश्न कुंडली काढून बघा. येते काय ₹400-500 घालवायचे असतील घाला. इतर वेळेला घालतातच की तुम्ही. शॉपिंगला घालवता, क्रिस्टलला घालवता, पुड्यांना घालवता. हं, एकाने सुद्धा मला काल विचारलं नाही पुडी घेऊ का? बसले सगळ्याजणी घेत. फार वाईट वाटतं मला अशा गोष्टींचं खूप. मग माझंच चुकलं, मीच सांगितलं. असं मला माझं शहाणपणात ॲड करून टाकलं. सगळा फोकस जातो आणि येणारे लोकं रस्त्यावरून चाललेल्या लोकांना खेचतात आणि या लोकांना मी सांगितलं तरी ते खाली घसरतात. पुन्हा खाली घसरतात. असं होतं. ठीक आहे. चला. तर काही गोष्टी आपल्याला पण शिकायच्या आहेत सगळ्या. या लिहून ठेवत चला आणि चुका होणारच आहेत. त्या दुरुस्त करतच आपण चालणार आहोत. असं काही नाही कोणी एकदम जंप मारतो आणि सगळ्या चुका एकदम दुरुस्त होतात असं काही नसतं. तर ह्यामध्ये नक्षत्रांचं झाड आहे ते लिहायचं आहे प्रत्येकाने स्वतःचं. अल्टरनेटिव्ह पण दिले ते पण लिहायचे. आता त्या झाडांचं तुमच्या परीने तुम्ही माहिती काढा. लिहून घ्या. काही गोष्टी मी सांगते त्या लिहून घ्या आज. तर त्याच्यामध्ये पहिलं आध्यात्मिक महत्त्व. प्रत्येक झाडाचं आध्यात्मिक महत्त्व. असं तुम्ही टाकलं Googleला, हे शिका आता. कारण फिंगर टिपवरचं जग झालंय आणि अजूनही तुम्ही अडून बसता. कार्यक्रम घेणाऱ्यांनी सुद्धा फारसा वापर केला नाही त्याचा. फिंगर टिपवर सगळं येतं. तुम्हाला मी सांगते, तुम्ही संकल्प टाका बरं. गंमत करा बघा आता. तुम्ही संकल्प टाका. माझे शिवसरोदय शास्त्र भाग 1 शिकण्याचे संकल्प. तो एआय सुद्धा तुम्हाला काढून देतो. माझे नक्षत्र झाड लावण्याचे संकल्प. अहो काय राहिलंय आता? काही नाही राहिलं. तो एआय सगळं करणार आहे. जसं आपणच नाहीये ना, तसं आपल्याला आता काहीच करायचं नाही. एआयच सगळं करणार आहे. म्हणून मग एआय तुम्हाला संकल्प पण देणार आहे. वापरला का तुम्ही कधी संकल्पाला? कारण काल मी काहीतरी जस्ट करायला गेले, त्याने लगेच धडाधड संकल्प काढून दिले मला एआयने. म्हणजे काही काही वेळेला मी इंग्लिश, मराठी काही असं लिहायला जाते ना विषय. आता बघा YouTubeचं आज टाकले रेकॉर्डिंग. त्याला मराठी करायला मला टेक्स्ट एडिटर वापरावा लागतो. मला इंग्लिश शब्द आला तर मला ट्रान्सलेटरमध्ये जावं लागतं. मराठी शब्द काही वेळेला मला सापडत नाही. मग त्यावेळेला असंच काहीतरी झालं ते याला आणि दिलं की बरोबर त्यांनी संकल्प. मीच चाट पडले. अरे बापरे! हा संकल्प पण द्यायला लागला का? वापरा ना मग तुम्ही. मग हे जर एक शिकलात, आता जसं लिहायला शिकला, मराठी लिहायला शिकला, कोणाची मदत घेऊन करायला लागला, तसं ते Googleवर जायचं आणि लिहायचं. प्रश्न मनात काय असेल ते लिहायचं. आता नूतन मॅडम करायला लागल्या, बऱ्याच 2-4 जणी करायला लागल्या ते.
पण तसं स्वतःसाठी सुद्धा करायला लागला. कार्यक्रमात तुम्ही करता लगेच, पण स्वतःसाठी करा ना. मग त्याच्यामध्ये झाड आहे ना, आपलं जे झाड आहे ना, त्याचं आध्यात्मिक महत्त्व टाइप करा. समजा आता माझं आहे ज्येष्ठ नक्षत्राचं सावर. मग सावर झाडाचे आध्यात्मिक उपयोग. आध्यात्मिक लिहा. दुसरं लिहा आयुर्वेदिक. आपल्याला आयुर्वेदिक पण बघायचं. आणि शैलजा मॅडमना एवढं आवडलं ना हे रात्री जाता-जाता आमचं डिस्कशन झालं ना, घाईत होत्या त्या आणि मग मला म्हणे, "ते काय चाललंय ना, ते फार सुंदर चाललं. मी होते कार्यक्रमात. ते सगळ्यांना करायला लावू आपण. छान आहे आयडिया." आणि काल आपण नक्षत्र झाडांची पूजा केली ना, ती पण सगळ्यांना आवडली. खूप इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. गुरु नक्षत्र असेल म्हणा, पण पूजा-बिजा करून आणि त्याचं माहिती घेऊन झाडांची त्याला सुद्धा मी खूप कष्ट केले. ते जे 2-3 झाडांचं सांगितलं ना, नोट्स काल घेऊन आलते ना, खूप कष्ट घेतले मी त्याला सुद्धा. 3:30ला काल उठले पहाटे, ध्यान झालं, ध्यान झालं की लगेच तेच झालं. तेव्हापासून ते मी करत अगदी येईपर्यंत करत बसले होते. तर ह्या गोष्टी तुम्ही पण करा. कारण मग आपण जेव्हा असं करतो ना, त्याला त्या ऊर्जा आपण खेचून घेतो. एक कनेक्शन आहे, कनेक्शन. वायर असते ना, तसं आहे. इकडं सुरू झालं की ते असं येतं, कनेक्ट होतं, कनेक्ट होतं, कनेक्ट होतं. सगळीकडे शास्त्र आहे. मग आता त्याच्यामध्ये हे जे आहे आध्यात्मिक झालं, आयुर्वेदिक झालं. नंतर घ्यायचं त्याचं साधारण उंची, हवामान हे पण घ्या आणि ज्योतिषशास्त्रीय उपयोग घ्या. कारण तुम्हाला काय ज्योतिषशास्त्रीय उपयोग आहेत. कारण काय ज्योतिषशास्त्रीय बघायचं, का तर नक्षत्र काय आहेत वरती आहेत, बरोबर? आकाशात आहे ना ते. आकाशात नक्षत्र आहेत, ग्रह आहेत, तारे आहेत आणि त्या तारांच्या पुंजक्यांना नक्षत्र म्हटले. सप्तऋषी आहेत आपण मानतो तिथे किंवा त्यांचीच नावं आहेत. मग हे जे आहेत, त्यांना तिथे जाऊन बसवलं ना आता ऋषींना. मग ऋषी जे ज्ञान देत होते मनुष्य शरीरात येऊन, त्यांना मनुष्य शरीर धारण करावं लागलं. आता ते तिथे बसून सगळं ज्ञान देत आहेत आपल्याला. सप्तऋषींच्या आधिपत्याखालीच ही सगळी दुनिया आध्यात्मिक विकास चाललाय. सगळे आध्यात्मिक ग्रुप काम करतायत. सगळे आध्यात्मिक लीडर काम करतायत. हे सगळं सप्तऋषी जे पृथ्वीवर आले आपण म्हणतो, ह्या सगळ्या ग्रंथांना लिहिलं. ते वरती बसलेत आता. ते वरचेच खाली आले होते हो. कारण आपण खाली आलो ना. मग आपण खाली आलो म्हणून ते पण खाली आपल्याच वेशात येऊन आपल्याला ज्ञान देऊन गेले. आता तेच वरती म्हणून आपण आता त्यांना वरचं कनेक्शन करायचं. म्हणजेच काय? म्हणजेच आता आपण वर जातोय ना. म्हणजे ते केलं तर वर जाणार आहे. म्हणून मग वरच्या लोकांना आपण आता कनेक्शन करतोय. का तर आपण वर तेव्हाच जाणार आहे म्हणूनच चाललेलो आहोत वर. म्हणूनच हे नक्षत्रांचं खूप महत्व आहे. मग आता इथे ज्योतिषशास्त्रीमध्ये तेच येणार एक्झॅक्ट. मग प्रत्येक नक्षत्राचं ग्रह, आता जी आपल्याला ग्रह बाधा होते, ग्रह इथे पण आहेत ना शरीरात. पण वर पण आहेत ना. मग ते ग्रह आपल्याला त्रास देतात म्हणजे काय? ग्रह आपल्याला त्रास देतात म्हणजे आपल्याला ते शिकवणूक देत आहेत. आपल्याला लर्निंग करायला भाग पडतायत. आपल्याला लाईफ लेसन्स घ्यायला भाग पडतायत. आपण म्हणतो शनिपीडा, 7.5 शनी महादशा. आपला लर्निंग फेज येतो. मग शनी ज्या घरात बसलाय, त्या घरा रिलेटेड आपल्याला लाईफ लेसन्स, लर्निंग लेसन्स घ्यायचे असतात आयुष्यात. शनी आरोग्याच्या घरात बसला, तर आरोग्यविषयक पीडा देऊन शिकायचं. शनी जर व्यवसायात बसलाय, नोकरी स्थानात बसलाय, तर तो नोकरीतच त्रास देणार. 5व्या घरात, मुलांच्या घरात बसलाय, तो ते त्या रिलेटेडच असं आहे. म्हणून मग ते सगळे आपल्याला शिकवायलाच आपल्याला ते ग्रह पीडा किंवा व्हॉटएव्हर ग्रह म्हणजे कुंडली. कुंडली म्हणजे काय आहे? कुंडली म्हणजे काही थोतांड नाहीये लक्षात घ्या. हे अनुभवाची बाई बसली इथे. ते एक विज्ञान आहे विज्ञान. शास्त्राच्याही पलीकडे. काही गोष्टी जाणवत नाहीत म्हणजे काही हे नाहीये. तर ते आहे आणि मग म्हणून ज्योतिषशास्त्रीय तुम्ही माहिती मिळवली ना, तर मग तुम्हाला काय अजून ऊर्जा छान मिळतील आणि त्याच्यातून सुद्धा बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. म्हणून ते करा प्रत्येकाने एका झाडाचं तरी.
ज्योतिषशास्त्रीय लिहा आणि तांत्रिक पण लिहा. आपण तंत्र उपासना काही करतो, शिवसरोदय करतो, म्हणजे सात्विक करतो. ते पण लिहा. त्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बघायला काही हरकत नाहीत. बाकीच्या सोडून द्यायच्या. पण ते माहिती असलेल्याला किंवा घ्यायला काही हरकत नाहीये. तर ते पण बघा. आणि हे काय म्हणायचं अजून? आध्यात्मिक, धार्मिक पण म्हणा. धार्मिक महत्त्व पण म्हणा. ते पण लिहा. धार्मिक पण म्हणा. तर ते एक सांगायचंय मला. बस झालं आता जास्त वेळ नाही बोलत मी. पॉइंट लिहून काढले होते. अं, बोलू नंतर काही पॉइंट. आता एवढं तर करा फक्त. काही शंका आहे आता कोणाला यातून? हां. तर ते छोटा मेसेज होता. एक झाडांची लिस्ट दिली, एक तुमचे नक्षत्र आणि त्याची झाडाची लिस्ट दिली आणि ज्ञानबोध ग्रुपवर सुद्धा पोस्ट केलं, की तुम्ही सुद्धा लिहा. पण बोलायचंय म्हणून लिहिलं नाही, का काय केलं कळलंच नाही. पण भाग 2 ला येणाऱ्यांनी पण पुरेसं घेतलं नाही आणि काल गुरुपौर्णिमेचंही इंटरेस्ट कोणाला आहे हो? गुरुपौर्णिमेला येता तुम्ही, कशाला येता मला नाही माहिती. काय दिलाय टॉपिक, काय चाललंय, काहीच करायचंच नाहीये आपल्याला. काही लोकांना मी म्हणतीये अहो तुम्हाला का नाही कळलं, काय अडचण आहे ते सांगा. बघायचंच नाहीये. मग अडचण कुठली असणार? आम्ही येतो काही गोष्टी वेगळ्या करायला तिथे. फार काही माझ्या डोळ्यासमोर चालले होते. मी बंद करा म्हटलं तरी बंद केलेलं नाहीये. मी म्हणतीये अहो ते झाड बघा तुम्ही बघत नाही आणि हे काय चाललंय, तरी नाही. अशांना मग पुढे ठेवणारच नाहीये, लक्षात घ्या. तर हे करायचंय सगळ्यांनी, ज्याला नाही करायचं. आता हे इंटरेस्टचा पण प्रश्न आहे. तो मी एक्सेप्ट करते. काही लोकांना इंटरेस्ट नाही मान्य आहे. काही सगळ्यांनी सगळंच केलं पाहिजे असं काही नाहीये. पण जे नाही करायचं ते तर नका करू. जे नाही करायचं ते तर नका करू. करायचं आहे ते नाही केलं तर चालतं. आता हस्तमुद्रेचं मला विचारतात संकल्पना लिहिले. कुठं कंपल्सरी सांगितले होते का मी सुजाता मॅडम? कोणीतरी मला सांगा सुलक्षणा मॅडम, हस्तमुद्राला संकल्प कंपल्सरी लिहा म्हटलं होतं का? कंपल्सरी नाही, पण लिहायला सांगितले होते लिहा फक्त. म्हटलं होतं. आणि हम्म, मग हम्म, हम्म. उगाचच विचारायचं. 4 लोकांनी विचारलं. संकल्प नाही लिहिले, संकल्प नाही लिहिले. तुम्ही बघा ना, तिथे मी कंपल्सरी नाही. लिखाण काही कंपल्सरी नाहीये प्रत्येक ठिकाणी. अनुभव लिहा म्हटलं तर काही ते काय कंपल्सरी आहे का अनुभव? न लिहिणारे आहेतच की बरेच. कॉपी पेस्ट करणारे आहेत की नाव बदलून फक्त. असं काही नाही. ज्या कंपल्सरी गोष्टी असतात त्या फार थोड्या आहेत, जास्त नाहीयेत. तुम्ही त्याला हे करू नका. एक मात्र आहे, की फी भरायची माझ्या कोर्सला आधी आहे, हे आहे कंपल्सरी. कारण मग माझे पण संकल्प झाल्यावर तुम्ही येता. लवकर ॲक्ट व्हा ना. खूप वेळा चाललेलं असतं मेसेज. ह्याच्यामागे एकच माझा हेतू आहे. वायुतत्वात तुम्ही काम करू नये. स्थिर ह्यानी डिसिजन घेऊन प्लॅनिंग करून तुम्ही करावं, असं माझं म्हणणं असतं. चला, आता कोणाला काय बोलायचंय का? शंका आहे का? काही विचारायचंय का? नाहीतर संपूया. धन्यवाद सगळ्यांना. बघू आता गुरुगीता वाचायचं ठरलंय. या तिघी वाचणार होत्या, पण काल त्यांनी दुसरंच वाचलं काहीतरी. बघते काय वाचलं त्याच्यात, काय लिहिलंय तेही बघते. म्हणून मग मी सहज प्रश्न विचारला होता, काय लिहिलंय त्याच्यात. तर बघूयात. नाहीतर परत ज्या तिघींचे ठरलेत गुरुगीतेचे पहिले, दुसरे, तिसरे आपण काल 2 वाचले. ते 2 वाचले तरी पुष्कळ होणार आहे. तर ते जरा कोणी लिहिले ते नावं मला टाका गुरुपौर्णिमा ग्रुपवर. मग बघूयात. ठीक आहे. चला धन्यवाद सगळ्यांना.